इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्या युद्धाचा फटका जो आहे तो भारताला बसताना आपल्याला पाहायला मिळतोय. इंधन असेल, गॅस असेल याचा तुटवडा जो आहे तो सध्या जाणवतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार देखील आता अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय. मात्र या सगळ्यात जे ते आता इंटरनेट सेवा कुठे ठप्प होऊ शकते का अशी शक्यता जी आहे ती आता वर्तवण्यात येते. यामागचं कारण म्हणजे इराणच्या भागात जे होर्मुझ जे आहे भाग आहे तिथून फक्त इंधनासाठीच ती एक लाईफलाईन नाही आहे, तर इंटरनेट सेवा जी असेल त्याच्यासाठी देखील ती एक मोठ्या प्रमाणात महत्त्वाची असते. मात्र सध्याच्या युद्धामुळे भारतातील इंटरनेटवर याचा काही परिणाम होऊ शकतो का, त्याची शक्यता का वर्तवण्यात येते, या सगळ्याच विषयावर बोलण्यासाठी आत्ता माझ्यासोबत सायबर एक्सपर्ट निरंजन भुसनाळे सर आहेत. सर, सर्वप्रथम तर प्रश्न असा राहील की जो होर्मुझ हा भाग आहे त्याचा आणि इंटरनेटचा काय संबंध आहे बरं? होर्मुझ हा जो भाग आहे आधी कसं आलेलं आहे की ऑप्टिक केबल्स जे असतात आपले ऑप्टिक केबल्स या 1/3 ऑफ पोर्शन जो आपल्या इंडियाचा आपण पकडला आहे तर त्याच्याप्रमाणे आपल्याला एक ऑप्टिक केबल्स खालून अंडर सी ले झालेले आहेत आणि जर त्या काही डॅमेज झाल्या तर आपल्याला म्हणजे आपल्या वेस्ट साईड जो आपली इंडियाची आपण पकडली आधी ती आपल्याला इंटरनेट सेवाचे आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो. मे बी ऑन द बँकिंग सेक्टर, फायनान्स सेक्टर्स अँड ऑल्सो ऑन द व्हिडिओ कॉल्स आणि क्लाउड कम्प्युटिंग हे आपलं डिस्टर्ब होऊ शकते. सर, याचा भारताशी कशा प्रकारे कनेक्शन आहे बरं? म्हणजे कुठल्या केबल, जसं तुम्ही फायबरचा वापर केला म्हटलं, कुठल्या भारताशी कनेक्टेड आहे त्या? आपल्या भारताशी म्हणजे नॉर्थ वेस्ट साईड जी आपली आहे तिथे आपलं हॉर्मुझ येतं, बरोबर? स्टेट ऑफ हॉर्मुझ आपले येते. तर तिकडनं जे केबल्स येतात ते तेव्हा 1/3 ऑफ पोर्शन ऑफ इंडिया आणि त्याच्यामुळे WE4 वगैरे असे काही केबल्स असतात, आपले फाल्कन केबल्स आहेत. हे सगळे जे केबल्स लेआउट केलेले असतात जर ह्या डॅमेज झाल्या तर आपल्याला मे बी इंटरनेट स्पीड स्लो होऊ शकतं किंवा काही कनेक्टिव्हिटीला प्रॉब्लेम येणार, व्हिडिओ कॉल्स, सोशल मीडिया हे डिस्टर्ब होऊ शकतं. पण 1/3 ऑफ पोर्शन ऑफ इंडिया ओनली, नॉट ऑल इंडिया. कुठल्या सेक्टरवरती याचा परिणाम होऊ शकतो? बँकिंग सेक्टरला जास्त होणार याला परिणाम, फायनान्स सेक्टरला होणार तुमच्या, नंतर तुमचे व्हिडिओ कॉल्स आहेत, सोशल मीडियावर आपण जे व्हिडिओ कॉल्स करतो, क्लाउड कम्प्युटिंग इन द सेन्स आपण जे आता स्टोरेज सध्या झालेले आहे क्लाउड स्टोरेज वगैरे त्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. इंटरनेटवर कशा प्रकारे परिणाम होऊ शकतो बरं? म्हणजे स्पीड कमी होईल का पूर्ण बंदच होईल? नाही, इंटरनेट पूर्णपणे तर बंद होणार नाही. जर काही केबल्स जर डॅमेज झाले आपल्या तर मग ते स्पीड कमी होणार आणि जर इंटरनेट जरी बंद झालं तरी आपल्या बाकीचे केबल्स आपल्या रेड सीमधनं पण ले गेलेले आहेत. रेड सी आहे किंवा गल्फ ऑफ ॲडेन आहे, इकडनं पण आपले ऑप्टिक केबल्स गेलेले आहेत. तर आपल्याला पर्याय तिकडनं नेट घेता येते. सध्या तिथं म्हणजे हॉर्मुझची जी आहे तिथं त्या भागात सध्या काय परिस्थिती आहे बरं इंटरनेटच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं? सध्या केबल्स डॅमेज वगैरे काही झाले नाही आहेत, पण तिकडचा जर समजा जर डॅमेज झाल्या तर तिथे आपल्या रिपेरिंगसाठी आता अलाउड केलेलं नाही आहे, कारण तिथे शिप्सला एंट्री मिळत नाहीत आणि रिपेरिंग जरी तुम्ही करायचं म्हटलं तरी सबमरीन्सला आत जाऊन तरी 3 ते 4 महिने नुसते रिपेरिंगला लागतं. आणि याला पर्याय जर डॅमेज झाला तर रिपेरिंग्स ओनली, नथिंग एल्स. म्हणजे आपण संपूर्णपणे 1/3 म्हटलं तरी इराणचा तो जो भाग आहे होर्मुझ त्याच्यावरतीच अवलंबून आहोत, त्याला दुसरा कुठला असा ऑप्शन नाही? ऑप्शन्स मी तुम्हाला रेड सी आणि गल्फ ऑफ ॲडेन जे आपलं जे गेलेले आहे खालून आले आहेत आपल्या ऑप्टिकल केबल्स ते आपल्या बाकी टेलिकॉम कंपनीजचे आपले चालू आहेत इंडियामध्ये. आता सध्या खूप बातम्या येत आहेत की या सगळ्याचा आपली इंटरनेट सेवा ठप्प होईल, सोशल मीडिया कुठेतरी बंद होऊ शकतं. तर यात तेवढं तथ्य आहे असं आपण या सगळ्यातून म्हणू शकतो? यस आहे ना, त्यात आहे, पण कम्प्लिटली बंद होऊ शकत नाही. नक्कीच सध्या सोशल मीडियावर या सगळ्या युद्धाचा परिणाम भारताच्या इंटरनेट सेवेवरती होऊ शकतो अशी चर्चा आहे, तशा काही बातम्या देखील आहेत. परंतु आपल्याकडे आपला जो 1/3 जो भाग आहे तो त्या भागावरती अवलंबून आहे. बाकीचे जे 2 भागातून आपल्या ज्या ऑप्टिक फायबर्स येतात त्याच्यामुळे भारतात पूर्णपणे इंटरनेट सेवा जी आहे ती ठप्प होऊ शकत नाही. मात्र कुठेतरी थोड्याफार प्रमाणात या सगळ्याचा परिणाम जो आहे तो इंटरनेटवरती नक्कीच होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येतील. आणि या पूर्णच प्रकरणाची माहिती जी आहे ती आपल्याला आता सायबर एक्सपर्ट जे आहेत डॉक्टर निरंजन भुसनाळे यांनी दिल्याचं पाहायला मिळतं. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.